शंकराचार्य म्हणतात राजा, जोपर्यंत या देहाकडे या घराला काम होते तोपर्यंत तुझी किंमत आहे. वेदांत शास्त्र काय म्हणतात, जोपर्यंत काठी उभी आहे तोपर्यंत त्याला गुढी मुनी पूजा उभा करतात. काठी ज्याला आडवी घालतात त्यावर त्या काठीवर दसऱ्याचं धुन बायका बडवून टाकतात. तीच अवस्था आहे देहरूपी काठीची आहे. जोपर्यंत ही काठी घरात काम करते तोपर्यंत घरातल्या सगळ्यांच्यावर प्रेम आहे. ज्यावेळी काठी प्रेम करणारे धुनच वाळत घालतील पण शास्त्रात नेहमी गाळायचं सोडून द्या. पण सांगतो तुम्हाला, कारण परमार्थ आनंद कशामध्ये आहे. इथं ज्ञानेश्वर महाराज इथं स्वतंत्र सांगतात की अनेक यज्ञ आहेत, योग यज्ञ, तप यज्ञ, पण ज्ञान यज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ. कारण अभ्यास केल्याशिवाय ज्ञान येणार नाही आणि ज्ञानाशिवाय भगवंत प्राप्त होणार नाही आणि ते ज्ञानाला विरक्तीशिवाय ज्ञानाशी तगणे नाही. हे विचारून ठाई ठेविली देवे. विरक्ती असेल तर ज्ञान अंतर्ना काय त्यांना, कारण ज्ञान मिळवणं सोपं नाही, ज्ञान टिकवणं सोपं आहे. आणि ती विरक्तीशिवाय ज्ञान येत नाही. प्रपंचिक माणसाला तुम्ही किती पण सांगा तो इथं ऐकतो आणि बाहेर गेल्यानंतर काय करायचं की बायकोला फोन करतो.